नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 वर आपलं स्वागत. मंडळी, तुम्ही तुमचा एक हात किती वेळ वर धरून ठेवू शकता? 10 मिनिटं, अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास. मात्र एका नागा साधूंनी आपला हात जवळपास 9 वर्षांपासून वर धरलाय. हो, आजचा हा खास रिपोर्ट त्यांच्यावरच आहे. प्रयागराजमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर महाकुंभ मेळावा होतोय. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागा साधू शाही स्नान करण्यासाठी येत आहेत. शरीरावर भस्म आणि अनेक वर्ष कठोर तप करणारे हे नागा साधू पाहण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात आहेत. महाकुंभ मेळाव्यातील नागा साधू आपल्या खास वेशभूषेनं लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनले. आपल्या झोपड्यांसमोर हठयोग करताना ते दिसत आहेत. असेच एक नागा साधू झाशी येथून आलेत. हठयोगी श्री शंभूपंच दशनाम आवाहन आखाड्याच्या या नागा साधूंचं नाव आहे महंत महाकालगिरी. बाबांनी गेल्या 9 वर्षांपासून आपला डावा हात वर धरलाय. त्यांनी एकदाही आपला हात खाली घेतलेला नाहीये. त्यामुळं त्यांच्या बोटांची नखं कित्येक इंच लांब वाढली आहेत. एवढंच नाही तर हातातील रक्ताभिसरण कमी झाल्यामुळं त्यांचा हात कमजोर पडलाय. महाकालगिरी बाबा हे आपले सर्व काम एका हातानेच गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. महाकालगिरी बाबा हे मूळचे राजस्थानमधील जोधपूरचे रहिवासी आहेत. वयाच्या 10व्या किंवा 12व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं. ऋषी मुनींच्या सहवासात येऊन त्यांनी भगवंताची भक्ती आणि तपश्चर्यामध्ये ते लीन झाले. 2 दशकांहून अधिक काळ ते संन्यासी जीवन जगत आहेत. याच वेळी महाकुंभ मेळाव्यात ते आले असता त्यांना एका यूट्यूबरने प्रश्न विचारला. कब से महाराज जी आप जो है सन्यासी संप्रदाय में शामिल हुए? बचपन से ही है। बचपन से महाराज जी। और क्या देखा? महाराज जी, कौन सा आप लोग जो है भजन करते हैं भगवान का, क्या गीत? तो कहते हैं सब दिखाएंगे, चलो कैसे भाव तुम्हें सबको बातें बातें करेगा सारा, इसलिए मैं कल में तुम्हें देख रहा था। हाँ, साला दिख रहा है संतों को बातें गलत बोलने को मार तो चिमटा, मैं से मार तो चिमटा बातें बोलने वालों को सही बोल तो गलत में आ गया। तुम लोग देख रहे हो क्या गलत बोले ना। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर फार व्हायरल होतोय.